हॅलो. ओके. प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे आपलं पॅलिंड्रम चेक करायचं आहे. आपण पहिला नंबरचं बघूया, कारण की दोन पॅलिंड्रम असतात, म्हणजे एक स्ट्रिंग थ्रू असतं आणि नंबर थ्रू असतं. आपण पहिला नंबर बघू, नंतर परत आपण स्ट्रिंग थ्रू बघू. ओके. सिम्पल कोड आहे आपला, हा CPPचा कोड आहे. नंबर घेतला आहे, एक तो नंबरमध्ये सेव्ह केला आहे, ओरिजिनल एक व्हेरिएबल केलं आहे, रिव्हर्सड एक व्हेरिएबल तयार केले. रिव्हर्सड व्हेरिएबलमध्ये आपण 0 इनिशियलाइज केले स्टार्टिंगलाच, आणि एक ओरिजिनल व्हेरिएबल जे केले त्यात आपण नंबर स्टोअर केला आहे. ओके. हे असं का केलं आहे, काय की चुकून कधी कॉन्फ्लिक्ट आला तर ते आपल्या मेन व्हॅल्यूला इफेक्ट नको करायचं. सो आपण असं यूज केलं आहे. ओके. व्हाईल लूप लावला आहे 0 म्हणजे N पर्यंत जायचं. ओके. परत फॉर्म्युलेज यूज केले दोन, का केलेत, कसे वर्क होते ते आपण बघूया. ओके. आणि एक इफ एल्स लावले, जर ओरिजिनल नंबर हा रिव्हर्स नंबर एवढा इज इक्वल असेल तर तो पॅलिंड्रोम आहे, नसेल तर नॉट आहे. ओके. ओके. ह्याचा ॲक्च्युअल रन करून घ्या, नॉट पॅलिंड्रोम मिळेल. ओके. येते. ओके. जर इथं आपण चेक केलं 1110 121 पॅलिंड्रोम आहे. ओके. हे कसं आपण चेक करूया. ओके. फर्स्ट सिच्युएशन. ओके. हे लूप्स तुम्ही शिकला असेल तर लूप कसं वर्क होतं वगैरे वगैरे, मी लूप्स नाही सांगत, डायरेक्ट इटरेशन बघूया. ओके. फर्स्ट सिच्युएशनमध्ये चेक करा. ओके. रिव्हर्सचा जो फॉर्म्युला आहे, रिव्हर्सड इंटू 10 प्लस नंबर मॉड्युलो 10. ओके. आता नंबरची व्हॅल्यू काय आहे, ही. ओके. आता रिव्हर्सडी व्हॅल्यू आपण इनिशियलाइज पहिल्यांदाच केली आहे 0. सो इथं काय आली, ही व्हॅल्यू काय आली, 0 आली का, 0 इंटू 10 केलं. ओके. देन ह्या नंबरला मॉड्युलो 10 केलं, मॉड्युलो 10 व्हॅल्यू काय येणार, 8. चेक करू शकता तुम्ही मॉड्युलो, कारण की ह्याच्यामध्ये मॉड्युलो म्हणजे काय, बाकी किती बाकी राहिल्या. ओके. 10 हे सगळं जातं आहे, 8ला जात आहे, त्यामुळे 8 शिल्लक राहिलं. ओके. सो 0 + 8 8. ओके. आता रिव्हर्सची व्हॅल्यू चेंज झाल्या, 0 8 वर झाल्या. सो आता रिव्हर्स 1 झाला. ओके. इटरेशन देन सेकंड फॉर्म्युला, हा नंबर आहे, हा नंबर आपण काय केला, परत 10 डिवाइड केला, 125 आलं. ओके. परत आता नंबर आपला 125, कारण की इथं चेंज केला, आपण डायरेक्ट नंबरमध्ये स्टोअर केले आणि वेगळं व्हेरिएबल यूज केलेलं नाही. सो इथं नंबर चेंज झाला. आता इथून हा नंबर चेंज झाला असा. ओके. आता रिव्हर्सची पहिला व्हॅल्यू काय होती, 8 स्टोअर केली, 8 × 10 फॉर्म्युला प्लस 5 कसं, हा नंबर इथं आहे, मॉड्युलो 10 केलं, बाकी राहिली 5. ओके. परत 80 + 5 85. ओके. आता रिव्हर्सची व्हॅल्यू परत चेंज झाली आणि ती काय झाली आता, 85. ओके. नंबर जो आहे हा, ह्याला आपण परत काय केलं, 10 डिवाइड केलं. ओके. राहिलं 12. ओके. देन थर्ड इटरेशन, आता नंबरची व्हॅल्यू इथून इथं आल्या, सेम चेंज झाली, व्हेरिएबल आपण इन्क्रिमेंट केलं, परत रिव्हर्सड. आता रिव्हर्सची व्हॅल्यू काय होती, 85 आहे का, अशी घेतली 85 आपण, आहे अशी 85 × 10 फॉर्म्युला यूज केला, 85 × 10 850 0 प्लस याचं मॉड काय येणार, 2 येणार, प्लस त्यामुळं 852 झालं. ओके. देन आता नंबर 12ला डिवाइड केलं 10 राहते. ओके. राहिलं 1. ओके. देन 1 डायरेक्ट राहत नाही, बिकॉज हे 1 कसं राहिलं, ते आपण डायरेक्ट इंट घेतलं ना, जर आपण फ्लोट घेतला असतं तर वेगळी व्हॅल्यू असतो, इंट घेतले, सो 1 राहिलं. परत नंबर चेंज झाला, परत सेम रिपीट, इथे 2 आली, ही व्हॅल्यू आपण इथे घेतली, परत इंटू 10 केलं, हे आलं, परत 0 आलं. आता आपला ओरिजिनल काय होता, ओरिजिनल नंबर काय होता, 1258. ओके. आणि आपला रिव्हर्स काय आलाय, आहे का, उलटा आहे का ह्याच्या, रिव्हर्सड. हेच फक्त आपण हे दोन परत नंबर चेक केल्यात. हे असा कम्प्लिटली हा रूप वर्क होतो, आणि असं हे पॅलिंड्रोम वर्क होतं. ओके. आय होप समजलं असेल.